आजच्या व्लॉगची सुरुवात इव्हिनिंगला झाली. संदीप घरी आले होते लवकरच. त्यांना भूक लागली होती, स्मितलाही भूक लागली होती, म्हणून छान अशी ही चटपट भेळ केली होती. तसं तर ही भेळ आहे ना नाचणीच्या मुरमुऱ्यांची होती, जी की मला डीमार्टमध्ये त्या दिवशी भेटले. त्या दोघांना भेळ करून दिली. मी चहा घेतला आणि मस्तपैकी बाहेर जायला निघाले. आज आमची किटी पार्टी होती गार्डनमध्ये. सर्व मैत्रिणी तिथे भेटायचं ठरवलं होतं. तिथले काही शॉट मला घेता आले नाही, कारण मोबाईलला चार्जिंग नव्हती. घरी आले, देवपूजा केली आणि स्वयंपाकाला लागले. मी येईपर्यंत संदीपने मसाले भाताची सगळी तयारी करून घेतली होती. मी येऊन फक्त भात फोडणीला टाकला. मग काय पटकन स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि इकडं स्मितचा अभ्यास चालू होता. त्याला मी जातानाच सांगितलं होतं अभ्यास करून घे, पण त्याने तोपर्यंत धिंगामस्ती करून घेतली. मग काय त्याचा अभ्यास वगैरे इकडे चालू होता. जेवण करून घेतलं छान. मसाले भातही छान झालेला होता स्मितुडीच्या आवडीसारखा. आणि मग पटापटा कामं आवरायला घेतली, उशीर झाला म्हणून. इकडे मी कामावरच होते, ह्याचं वॉकिंग चालू होतं, मध्येच मला मदतही करत होता. मग ह्याचा हा पसारा जो की हा करतो, पण ह्याला अजिबात आवरू वाटत नाही. मग आधी मी माझं सगळं आवरून घेतलं. मग ह्याची खेळणी भरायला ह्याची मदत केली. खेळणी इकडं तिकडं पसरवताना हा एकटा पसरवतो आणि एकत्र करताना मात्र मला कामाला लावतो. आणि बघताय ना तुम्ही कसे नाटकी करतो आहे. सगळी खेळणी मी भरून ठेवली आणि त्याला झोपवण्यासाठी त्याची तयारी करून घेतली. त्याची तयारी म्हणजे त्याला हे स्वेटर, हे टोपी, हे सगळं घालून घेते, कारण की हा संध्याकाळी अजिबात अंगावर ब्लँकेट घेत नाही. म्हणून मी त्याला झोपायच्या आधीच पूर्णपणे पॅक करून ठेवत असते. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टाटा, सी यू टुमारो. व्लॉग आवडलेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.